बघा, सोल्युशन्स फिजिकल केमिस्ट्रीचा एक महत्वाचा चॅप्टर आहे सोल्युशन्स. सोल्युशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? द्रावण. आपण विज्ञानला बघितलेलं आहे द्रावण. आता सोल्युशन म्हणजे काय बघण्यापूर्वी आपल्याला मिक्सचर म्हणजे काय माहित पाहिजे. पहिली गोष्ट आपल्याला मिक्सचर कशाला म्हणायचं, मिक्सचर म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. मिक्सचरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मिश्रण. मिश्रण म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकमेकात मिसळल्यानंतर मिश्रण तयार होतं. म्हणजे मिक्सचर इज द मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर केमिकल कंपोनेंट. मिक्सचर इज द मिक्सिंग ऑफ. मिक्सचर कोणाला म्हणायचं? इट इज द मिक्सिंग ऑफ टू TWO टू और मोर केमिकल कंपोनेंट्स. केमिकल कंपोनेंट्स म्हणजे रासायनिक घटक. टू और मोर केमिकल कंपोनेंट्स इज कॉल्ड अ मिक्सचर. इज कॉल्ड अ मिक्सचर. त्याला म्हटलं जातं मिक्सचर म्हणजे मिश्रण. एका पदार्थाचं तर मिश्रण नसतं, एकापेक्षा जास्त पदार्थ आपण एकमेकात मिक्स केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? मिश्रण. आता त्या मिक्सचर मध्ये जे असणारे रासायनिक पदार्थ आहेत, या रासायनिक पदार्थांची साईज कशी आहे याच्यावरनं त्या मिक्सचरचे 3 टाईप पडतात. डिपेंडिंग अपॉन साइज ऑफ chemical components. Mixture are divided into 3 types. Mixture are divided into 3 types. हा पार्ट पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला नाही, डायरेक्ट दिलाय, आपल्याला एक्झामला विचारतात. त्या कंपोनेंटची साईज कशी आहे याच्यावरनं त्याचे 3 टाईप पडतात. पहिला टाईप आहे कोर्स मिक्सचर. पहिला टाईप आहे कोर्स मिक्सचर. दुसरा टाईप आहे कोलाइडल डिस्पर्शन आणि तिसरा टाईप आहे सोल्युशन. आता एक एक बघा. कोर्स मिक्सचर कोणाला म्हणायचं? ज्या मिक्सचर मध्ये जे असणारे रासायनिक पदार्थ आहेत, या रासायनिक पदार्थांची साईज ही काय असते? लार्ज असते, बिगर असते. त्या पदार्थांना म्हणायचं कोर्स मिक्सचर. म्हणजे those mixture in which chemical components are relatively larger in size. कोर्स मिक्सचर म्हणजे मिक्सचरचा पहिला टाईप आहे कोर्स मिक्सचर. कोर्स मिक्सचर कोणाला म्हटलं जातं? ज्या मिक्सचर मध्ये असणारे जे केमिकल कंपोनेंट आहेत ते केमिकल कंपोनेंट रिलेटिव्हली लार्जर इन साईज. म्हणजे साईज न काय असतात? लार्जर असतात. फॉर एक्झाम्पल मिक्सचर ऑफ शुगर अँड साल्ट. मिक्सचर ऑफ शुगर अँड साल्ट. शुगर ही बिगर साईज आहे आणि साल्ट ही काय? बिगर साईज आहे. या मिक्सचरला म्हटलं जातं कोर्स मिक्सचर. दुसरा टाईप आहे कोलाइडल डिस्पर्शन. कोलाइडल डिस्पर्शन. आता कोलाइडल डिस्पर्शन कोणाला म्हणायचं? दोज मिक्सचर इन विच chemical components are dispersed in the solvent in the range of 10 raised to minus 7 centimeter to 10 raised to minus 4 centimeter. याच्या दरम्यान जर त्या पार्टिकलची साईज असेल
तर त्याला म्हणायचं कोलायडल डिस्पर्शन. those mixture in which chemical components are dispersed in the solvent in the range of 10 raised to minus 7 centimeter to 10 raised to minus 4 centimeter. अशा मिक्सरला म्हणायचं कोलायडल डिस्पर्शन. याचं एक्झाम्पल आहे फेरिक हायड्रॉक्साईड सोल. गेल्या वर्षी आपण ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड चॅप्टर बघितला होता. त्याच्यामध्ये सोल म्हणजे काय बघितलं होतं? फेरिक हायड्रॉक्साईड सोल. हा दुसरा टाइप आहे कोलायडल डिस्पर्शन. आणि थर्ड टाइप आहे ट्रू सोल्युशन. जे आपल्याला चॅप्टर बघायचं आहे सोल्युशन्स. आता ट्रू सोल्युशन कुणाला म्हणायचं? तर ज्या मिक्सरमध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांची साईज ही एकदम कमी असते, अप टू 10 raised to minus 8 सेंटीमीटर. त्याला आपण म्हणतो ट्रू सोल्युशन. म्हणजे केमिकल कंपोनेंट्स are present up to 10 raised to minus 8 centimeter size. त्याला म्हणायचं ट्रू सोल्युशन. म्हणजे मिक्सरचा टाइप आहे एक कोर्स मिक्सर, कोलायडल डिस्पर्शन आणि ट्रू सोल्युशन. आणि मग आता आपल्याला कशाची डेफिनेशन बघायची आहे? सोल्युशनची, जो आपला चॅप्टर आहे. कशाला म्हणायचं ट्रू सोल्युशन किंवा सोल्युशन? It is the homogeneous mixture. होमोजिनियस म्हणजे एक जिन्सी. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक पदार्थाची फेज जर एक असेल तर त्याला म्हटलं जातं होमोजिनियस. सोल्युशन काय आहे? होमोजिनियस मिक्सचर ऑफ two or more chemical components whose chemical composition is not fixed and can be varied within a certain limit. Is called a solutions. आणि हीच डेफिनेशन सांगायची. कशाला म्हणायचं सोल्युशन? दोन हे एक जिन्सी मिश्रण असतं. कुणाचं दोन किंवा दोन पेक्षा जास्त रासायनिक पदार्थ ज्यांचं कंपोजिशन हे फिक्स नसतं, परंतु एका विशिष्ट लिमिटमध्ये आपल्याला ते चेक करता येतं किंवा पडताळता येतं. त्याला म्हणायचं सोल्युशन. हे मिक्सरचे तीन आहेत. एक कोर्स मिक्सर, कोलायडल डिस्पर्शन आणि ट्रू सोल्युशन. आपल्याला सीईटी नीटला विचारलं जातं. बोर्डला जरी दिलं नसेल तरी आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन असतात. समजलं? मिक्सर म्हणजे काय आणि त्याचे तीन टाईप कशावरनं केले? त्याच्यामध्ये असणाऱ्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची साईज.